सकाळी सूर्याचे कोवळे किरण कॉलेजच्या आवारात पसरले होते. फेस्टिवलची तयारी सुरू असल्यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह होता. नृत्याच्या तालमय सरावाने एकीकडे गजबज होती, तर दुसरीकडे पोस्टर आणि बॅनर डिझाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात ब्रश, रंग आणि कल्पना उड्या मारत होत्या. काव्या नुकतीच कॉलेजमध्ये दाखल झालेली, सोज्वळ, स्वभावाने थोडी अबोल, पण तिच्या कवितांनी अनेकांना मंत्रमुग्ध करणारी. त्या दिवशी ती आपल्या कवितेच्या प्रिंटआउटसाठी ग्रीन रूममध्ये आली, पण गोंधळामुळे प्रिंटरचा मागमूसही नव्हता. काव्या म्हणाली, कोणीतरी मदत करू शकेल का? मला प्रिंटआउट काढायचंय. तिथेच एक कोपऱ्यात आर्यन आपल्या पोस्टरवर रंगकाम करत होता. आर्यन कॉलेजमधील हुशार आणि थोडा मस्तमौला मुलगा. त्याने काव्याच्या आवाजाने मान वर केली. आर्यन हसत म्हणाला, हे बघ, प्रिंटर कुठे आहे हे मलाही माहित नाही, पण तुला मदत करणं मात्र मला माहितीये. काव्या थोडी निरागसता दाखवत म्हणाली, खरंच? मग प्लीज सांग, माझं खूप महत्वाचं काम आहे. आर्यन म्हणाला, सोप्पं आहे, तुला जिथे नेऊन द्यायचं आहे तिथे नेतो, पण त्यासाठी अट आहे. काव्या आश्चर्याने म्हणाली, अट? काय? आर्यन म्हणाला, तू कविता स्पर्धेत भाग घेतलायस ना, एक कविता मला वाचायला मिळेल का? काव्या हसते आणि मान डोलावते. त्या क्षणापासून आर्यनच्या मनात काव्याचं वेगळं स्थान निर्माण झालं होतं. तिचा साधेपणा, तिचं हसणं, तिचं बोलणं त्याला खूप आवडलं होतं. दुसऱ्या दिवशी काव्या आर्यनसाठी प्रोजेक्ट तयार करत असते. संध्याकाळी ती तो प्रोजेक्ट त्याच्या घरी देण्यासाठी जाते. दरवाजावर टकटक करताच दार उघडतं, पण समोर आर्यन नसतो. तो होता आदित्य, आर्यनचा मोठा भाऊ. आदित्य शांत, स्थिर आणि जबाबदार स्वभावाचा. मोठ्या भावाच्या भूमिकेत त्याने कुटुंबासाठी अनेक त्याग केले होते. काव्याला पाहताच तो एक क्षण स्तब्ध होतो. तिच्या डोळ्यांतील निरागसता त्याच्या मनात वेगळं काहीतरी करून जाते. काव्या थोडं संकोचित म्हणाली, आर्यन घरी आहे का? हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी आहे. आदित्य थोडा हसत म्हणाला, तो सध्या बाहेर गेला आहे, पण तू मला देऊन जाऊ शकतेस, मी देईल त्याला. काव्या थोडं ओशाळते आणि फाईल त्याच्या हातात ठेवते. आदित्यचं शांतपण आणि नम्र बोलणं तिच्या मनावर परिणाम करतं. तिने मनातच विचार केला, आर्यन सारखा मस्तीखोर भाऊ असूनही हा किती वेगळा आहे. काव्या आणि आर्यनची मैत्री वाढत गेली. ती दोघं एकत्र अभ्यास करणं, फेस्टिवलसाठी तयारी करणं, यामुळे वेळ एकत्र घालवत होते. आर्यन काव्याजवळ नेहमीच आपलं मन मोकळं करत असे. एके दिवशी पावसाळ्याच्या एका संध्याकाळी ते दोघं एका बागेत फिरायला गेले. पाऊस सुरू होताच आर्यनने आपल्या छत्रीतून तिला कवेत घेतलं. काव्या पावसाकडे पाहत म्हणाली, आर्यन, पाऊस किती सुंदर आहे ना, मला वाटतं या क्षणासाठी कविता लिहिली पाहिजे. आर्यन तिच्याकडे एकटक बघत म्हणाला, हो, कविता, पण माझ्या मनात फक्त एकच कविता आहे, तुझ्यावरचं प्रेम. काव्या क्षणभर स्तब्ध झाली. तिला आर्यनच्या भावनांचा आदर होता, पण तिच्या मनात काहीतरी वेगळं होतं. काव्या थोडी हसत म्हणाली, तू खूप चांगला मित्र आहेस आर्यन, तुझ्यासोबत खूप छान वाटतं. आर्यनने तिच्या उत्तराचा अर्थ वेगळा घेतला आणि त्याच्या मनात एक आशेचा किरण तयार झाला. पण काव्याच्या मनात मात्र गोंधळ सुरू झाला होता. काव्या काही वेळा आदित्यला भेटण्यासाठी आर्यनच्या घरी जाई. आदित्य तिला चहा पाजत तिच्याशी साधं पण सखोल बोलत असे. काव्या त्याच्या परिपक्व स्वभावाने अधिकाधिक प्रभावित होत होती. एके दिवशी काव्या आदित्यशी सहज बोलत असताना म्हणाली, तुम्ही दोघे भाऊ एकमेकांहून खूप वेगळे आहात. आर्यन ऊर्जेचा स्फोटक गोळा आहे, पण तुम्ही शांत डोंगरासारखे आहात. आदित्य थोडं हसत म्हणाला, माझी भूमिका वेगळी आहे काव्या, कुटुंबासाठी काही गोष्टी शांतपणे सांभाळणं गरजेचं असतं. काव्याला त्या क्षणी कळलं की तिच्या मनात आदित्यसाठी एक वेगळं आकर्षण तयार झालं होतं, पण आर्यनच्या मैत्रीमुळे ती स्वतःच्या भावना दडवत होती. काव्या, आदित्य आणि आर्यन यांचे आयुष्य हळूहळू एका वळणावर येत होते, जिथे भावना गुंतागुंतीच्या होत्या. मैत्री, प्रेम आणि कर्तव्य या तिघांच्या नात्यांमध्ये वेगवेगळ्या रूपात सामोरे येत होत्या. कॉलेज फेस्टिवल जवळ येत होता आणि तयारीत आर्यन आणि काव्याची जोडी सर्वांच्या नजरेत भरत होती. एकत्र काम करताना आर्यन तिच्यावर अधिकाधिक प्रेम करायला लागला होता, पण काव्या मात्र आतून काहीतरी दडवत होती. एके दिवशी आर्यनने तिच्याशी थेट बोलायचं ठरवलं. आर्यन काव्याकडे पाहत थोडा नर्वस होऊन म्हणाला, काव्या, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. काव्या हसत म्हणाली, काय झालं, इतका गंभीर का झालास? आर्यन म्हणाला,
मी फार आधीपासून तुला काहीतरी सांगायचं ठरवलं होतं. काव्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासोबत प्रत्येक क्षण खास वाटतो. मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे. काव्या क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. तिला आर्यनला दुखवायचं नव्हतं, पण तिच्या मनात आदित्यसाठी वेगळं स्थान तयार झालं होतं. तिने आर्यनच्या प्रस्तावाला स्पष्ट उत्तर देणं टाळलं. काव्या गंभीरतेने म्हणाली, आर्यन, तुझ्या भावना खूप सुंदर आहेत, पण मला वेळ हवा आहे. मला सगळं नीट विचार करून उत्तर द्यायचंय. दरम्यान आदित्यनेही काव्याच्या उपस्थितीमुळे स्वतःला बदलताना पाहिलं. तिचा आवाज, तिच्या बोलण्याचा निखळपणा, तिचं सकारात्मक दृष्टिकोन त्याला भारावून टाकत होते. पण आर्यनच्या भावनांची त्याला जाणीव होती. एके दिवशी काव्या आदित्याला घरी भेटायला गेली. काव्या आदित्यकडे थोडे नजरेनं बघत म्हणाली, आदित्य, तू खूप वेगळा आहेस. तुझं शांत आणि स्थिर व्यक्तिमत्व मला खूप आवडतं. तुला कधी वाटतं का की तू सगळं जग स्वतःच्या खांद्यावर उचलून चालतोयस? आदित्य हसत म्हणाला, ते काही नाही काव्या, पण हो, मी स्वतःला मागे ठेवून कुटुंबाची जबाबदारी घ्यायचं ठरवलंय. त्या संवादादरम्यान काव्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसलं. तिला आदित्यच्या त्यागशील स्वभावाने खूप प्रभावित झाल्यासारखं वाटत होतं. आपल्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी काव्या तिची मैत्रीण स्नेहाशी बोलली. स्नेहा, माझ्या मनात काहीतरी विचित्र चाललंय. आर्यन खूप चांगला आहे, पण माझ्या मनात आदित्यसाठी वेगळं काहीतरी वाटतं. स्नेहा म्हणाली, काव्या, प्रेम हृदयाला पडतं. ते समजून घेणं कठीण असतं, पण तुला हे समजायला हवं की आदित्य आणि आर्यन दोघंही तुला खूप महत्त्व देतात. कोणाचं हृदय दुखणार नाही याची काळजी घेणं खूप अवघड होईल. स्नेहाच्या या सल्ल्यानंतरही काव्याच्या मनातील द्वंद्व कायम होतं. काही दिवसानंतर आर्यनने काव्याला पुन्हा भेटायचं ठरवलं. तो आपल्या भावनांबद्दल अधिक स्पष्टपणे बोलण्यासाठी तिच्या घरी गेला. काव्या, तुला अजून विचार करण्यासाठी वेळ हवा आहे का? मला माहिती आहे की तुझ्या मनात काहीतरी गोंधळ आहे, पण मी तुला खूप प्रेम करतो. काव्या थोडी गोंधळलेली होती. तिला आर्यनचं हृदय तोडायचं नव्हतं, पण ती स्पष्टपणे काहीही बोलू शकली नाही. दरम्यान आदित्यने आर्यनच्या भावना जाणून घेतल्यावर स्वतःहून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आदित्य त्याचा मित्र राघवशी बोलताना म्हणाला, राघव, माझं काव्याविषयीचं प्रेम वास्तव आहे, पण आर्यनला दुखावणं मला शक्य नाही. मी या गोष्टीतून बाजूला राहणंच योग्य आहे. दरम्यान काव्य आदित्यकडे अधिकच ओढली जाऊ लागली. आदित्यच्या स्वभावातील स्थैर्य आणि त्याच्या स्वप्नांमधील गांभीर्य तिला भावत होतं. एका संध्याकाळी आदित्य एका मंदिरात गेला होता. तो नेहमीप्रमाणे शांत बसलेला होता. काव्या तिथे पोहोचली. काव्या म्हणाली, आदित्य, मी तुला काही विचारू शकते का? आदित्य गंभीरपणे म्हणाला, नक्कीच, बोल. काव्या म्हणाली, तू स्वतःच्या भावना नेहमी दळवतोस का? कधी स्वतःसाठी विचार करतोस का? आदित्य हसत म्हणाला, तुझा प्रश्न खूप कठीण आहे, पण मी आर्यनसाठी नेहमीच स्वतःला बाजूला ठेवलंय. काव्या त्या क्षणी समजून गेली की आदित्यचं प्रेमही तिच्याबद्दल खऱ्या अर्थाने आहे. तिच्या मनात आदित्यसाठी असलेली ओढ आणखीनच स्पष्ट झाली. कॉलेज फेस्टिवलच्या तयारीत काव्य आणि आर्यन अजून एकत्र काम करत होते. ते एकमेकांशी हसत बोलत होते, पण काव्याच्या मनातील गोंधळ अजून संपलेला नव्हता. आर्यनच्या भावनांची जाणीव तिला झाली होती, तरीही ती स्वतःला प्रकट करणं टाळत होती. एके दिवशी फेस्टिवलच्या तयारीच्या दरम्यान त्याने काव्याशी थोडा अधिक गंभीरतेने बोलायचं ठरवलं. काव्या, मला माहित आहे की तू माझ्याबद्दल विचार करतायस, पण तू खरं काय विचार करतेस? काव्या थोडी घाबरत म्हणाली, आर्यन, मी तुला कसं सांगू? माझ्या मनात खरं तर आदित्य आहे. माझ्या मनात फक्त एकच भावना आहे. काव्या, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण तू जे सांगत आहेस ते ऐकून थोडा धक्का बसला आहे. आर्यन, मी तुझ्यावर प्रेम करत नाही, पण आदित्य, तो वेगळा आहे. त्याच्याशी माझं एक वेगळं नातं आहे. आर्यन काही काळ शांत बसला. त्याच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावनांची लाट उमटली होती. दुःख, समज आणि एक लहानशी हताशता. पण त्याने न थांबता एक विचार केला, मी प्रेम केलं आणि मी माझ्या प्रेमासाठी कधीही कुणालाही त्रास देणार नाही. आर्यन म्हणाला, तुला जो माणूस आवडतो त्याच्याशी आयुष्य घालव. मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो. फक्त तू शांतपणे विचार कर आणि योग्य निर्णय घे. आदित्यला काव्याच्या निर्णयाचं समजल्यावर त्यानेही त्याच्या मनातील भावना दडपून ठेवण्याचा निर्णय घेतला. काव्य आणि आदित्य यांच्यातील नातं थोडं वेगळं होतं. आदित्य कधीच काव्याशी त्याच्या भावनांबद्दल थेट बोलला नव्हता, पण त्याच्या शांततेतून आणि कृत्यातून ते स्पष्ट होत होतं. काव्याच्या एका सहलीत आदित्य तिच्या जवळ गेला. काव्या, मला माहित आहे की तू नेहमीच स्वतःला समजून घेत असतेस. तुझ्या मनाच्या गोंधळात मी कधीच हस्तक्षेप केला नाही, पण मी तुझ्याबद्दल असलेल्या भावनात तडफडत होतो.
काव्या पळवाट घेत म्हणाली, आदित्य, मी तुला सांगू शकत नाही. माझ्या मनात खूप विचार येत आहेत. काव्या, मी तुझ्यासोबत असताना तुला काहीही निर्णय घेण्याची घाई करणार नाही. पण माझं प्रेम थोडं वेगळं आहे. ते तुला दुखावणं कधीही नाही. त्यानंतर आदित्यने चुकूनही काव्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने जाणीवपूर्वक एक शांतीचं अंतर ठेवून आपलं मन तिच्यावर सोडून दिलं. आदित्यचा त्याग काव्यासाठी एक मोठा धक्का होता. वर्षभराच्या गोंधळ आणि संघर्षानंतर काव्याने स्वतःला एक निर्णय घेतला. आर्यनच्या भावनांचा आदर करत त्याने त्याला थोडे अंतर दिले. आदित्यला तिच्या मनाची गडबड सांगताना ती अखेर स्वीकारत होती की तिच्या मनात आदित्यची जागा आहे. काव्या एका शांत ठिकाणी जाऊन बसली. तिच्या मनातील विचारांची काहूर कमी होत होते. पण तिथे पोहोचल्यावर ती एकाच व्यक्तीला समजून घेत होती, आदित्य. तिने आदित्यला फोन केला. आदित्य, मला सांगायचं होतं, मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला थोडा वेळ हवा आहे. तू खूप वेगळा आहेस, पण मी नेहमीच तुझ्या बाजूला राहणार. आदित्य थोडा वेळ शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर ताजेपणाचा, समाधानाचा आणि काहीतरी शरणागतीचा भाव होता. काव्या, मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो. मी तुमच्या प्रेमाला आधार देईन आणि जोपर्यंत तू इथे आहेस तोपर्यंत मी कायम तुझ्यासोबत असेल. अखेर काव्या आणि आदित्य एकमेकांच्या जवळ आले. आदित्यच्या स्वभावाने काव्याला समजून घेतलं आणि आर्यनच्या भावनांना जरी काव्याने सन्मान दिला तरी तिने त्याला दुखावलंच होतं. आदित्य, मी तुझ्यावर प्रेम करते. तू आणि मी या आयुष्यात एकमेकांसोबत प्रेम करत राहू. कॉलेजच्या दिवसांमध्ये काव्याचं आणि आदित्यचं प्रेम सखोल होतं. काव्या ज्या व्यक्तीला हृदयापासून पसंत करायची होती त्याच्यासोबत ती आता स्वतःला असलेल्या गोंधळातून बाहेर काढून आयुष्यात पुढे जाण्याच्या तयारीत होती. आदित्यच्या साथीत ती आता नवा आत्मविश्वास घेऊन जगात मोकळेपणाने वावरत होती. आदित्य आणि काव्याच्या नात्यात सामंजस्य होते. त्यांचं प्रेम शांत, गोड आणि प्रगल्भ होतं. आदित्यने तिला नेहमीच तिच्या स्वप्नांचा पाठिंबा दिला, तिच्या इच्छांचं समर्थन केलं. काव्याला असं प्रेम मिळालं होतं जे तिने आधी कधीच अनुभवलेलं नव्हतं. आदित्य म्हणाला, काव्या, तुला सांगितलं होतं की तू केवळ स्वतःसाठी विचार कर आणि आज मी तुझ्या चेहऱ्यावर हे स्वाभिमानाचं हसू पाहून खूप आनंदी आहे. तू जे काही असावं ते असू दे आणि मी तुझ्या पाठीशी कायम राहीन. काव्या आदित्यकडे पाहून म्हणाली, आदित्य, तू असं प्रेम दिलंस की जे मी कधीच अपेक्षाही केली नव्हतं. मला वाटतं आता मी एक वेगळ्या ध्येयाने जीवनाकडे पाहू शकते. तू सोबत असताना मी खूप काही शिकले. त्या क्षणी काव्या आणि आदित्यची नवी सुरुवात झाली. त्यांचे संबंध एक वेगळी गोडी घेऊन एकमेकांना साथ देणाऱ्या आधारावर तयार झाले. दुसऱ्या बाजूला आर्यन अजूनही काव्याशी संबंधित असलेल्या त्याच्या भावनांमध्ये सापडला होता. काव्याच्या आणि आदित्यच्या नात्यातील गडबड त्याला समजून येत होती, पण त्याच्या मनात अजूनही काव्याला प्रेम करणारा एक भाग उरलाच होता. तो तिच्या निर्णयाचा आदर करत होता, पण तो स्वतःच्या हृदयातील संघर्षाची सामना करत होता. आणि एक दिवस त्याने ठरवलं की त्याला या सर्व गोष्टींचा समर्पण करावं लागेल, कारण काव्य आणि आदित्यचं प्रेम एक नवीन वळण घेत होतं. तो त्याच्या भावनांना तडजोड करत काव्याच्या दृष्टीने योग्य असं कृत्य करणार होता. आर्यन आपल्या मित्राला सांगत म्हणाला, काव्य आणि आदित्य दोघंही एकमेकांसाठी योग्य आहेत. मी त्यांना हवं असं जीवन जगण्याची संधी देणार आहे. मी माझ्या मार्गाने जाऊन एक दिवस स्वतःचं कुटुंब आणि आयुष्य बनवेन. आर्यनने आपल्या भावनांचा स्वीकार केला आणि त्याच्या जीवनात पुढे जाण्याची तयारी केली. त्याला हे समजलं की काव्याचं प्रेम स्वीकारणं आणि त्यासाठी त्याचं हृदय शांत ठेवणं हेच योग्य ठरेल. काव्य आणि आदित्य यांचं प्रेम आता अजूनही प्रगल्भ होत होतं. काव्या एका संध्याकाळी कॉलेजच्या गॅलरीत उभी राहिली. तिच्या मनात विचारांचे सागर होते. आदित्य तिच्या जवळ आला आणि तिने त्याला काही विचारले. आदित्य, मला एक गोष्ट सांग, तू खूप वेगळा आहेस. तू नेहमी शांत, समजूतदार आणि दिलदार असतोस, परंतु मी तुमचं प्रेम मिळवण्यासाठी नक्कीच योग्य ठरले की नाही हे मला समजत नाही. आदित्य काव्याच्या डोळ्यात पाहून म्हणाला, काव्या, तू हेच विचारलं होतं आणि मी तुझ्या गोंधळात तुला मदत करू शकतो. प्रेमात असताना त्यात कोणतीही शंका असू नये. तू जे सांगतेस ते एकदम स्पष्ट आहे आणि मी तुझ्या विचारांसोबत नेहमीच असतो. काव्याला आदित्यच्या उत्तराने दिलासा मिळाला. तिच्या मनातील गोंधळ, तिच्या विचारांमधून त्याने एक मार्ग दाखवला. त्याच्या शांतीमुळे काव्याला आणि आदित्यला नवे ध्येय आणि प्रेम मिळालं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.